कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं पुरी, बोल की। नाना, तुम्ही दत्तूशी नक्की बोललात ना? नाही म्हणजे त्याच्या मनात दुसरीच कोणतरी असेल तर? हे तू काय असलं करणार नाही, आणि केलं असं तर मला माहित पडलं नसतं का? पण तरी बी तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून बघा ना। बर, तुझ्या मनात शंका असेल ना तर सगळं विचारून घेतो, मग तर झालं। पण मला पुरी तुझं सांग ना, तुझं काय? ना पोरगी अशी गेली म्हणजे आताच आलं बघा सगळं। काय शेवटी तिची खुशी ती आमची खुशी ना। फक्त धनु जशी बोलली ना तसं दत्तूला एकदा विचारून घ्या, काय परत शंका नको आपल्याला। ही एवढं बोलली म्हणजे नक्कीच काहीतरी असेल। मी जाऊन विचारतोच दत्तूला, उगाच चांगल्या पोरीच्या आयुष्याचं वाटवू नको। नाना काय झालं? काय नाही, मी दत्तूला सगळं विचारून तुला सांगतो, आणि तू पण धरून सगळं विचार। बाकी सगळं जुळत आलं ना की लग्नाचा बार उडवूनच देऊ। चल येतो मी, चला पाहुणे। हे लग्न खरंच जुळलं ना तर देवच पावला म्हणायचं। हो नाना, तुम्ही ना आता वाटच बघा। बघा नाना, मी तुमचं काय पण ऐकणार नाही। मी पण तुमचाच पोरगा आहे, तुमच्या त्या मिलिटरी मधला तुमचा जवान आहे, तुमच्या सगळ्या ऑर्डरी ऐकायला। अहो माझी मला काही इज्जत बिज्जत आवड बिवड आहे का नाही? हे बघा नाना, तुम्ही मला पाहिजे तेवढं मारा, मला उपाशी ठेवा, पण त्या धनुसोबत मी लग्न करणार नाही म्हणजे नाही। मी पण बघतो कसा नाही करत ते। मी शब्द दिला सूर्याला, आणि या फौजीचा शब्द म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी आहे। एकदा सुटली की सुटली, लग्न ही होणार म्हणजे होणारच। ओ लग्न म्हणजे काय तुमची काय ती लढाई वाटली का? जीवा उदार होऊन लढाया? हा पोराचा जरा तरी विचार करा की। अहो कुठे हे पोरग आणि कुठे ते अवदसा? खबरदार, एक शब्द बोललीस तर त्या पोरीच्या नाकाची झर तरी आहे का तुला? अहो नसू द्या ना नाना, अशी पण नकं कापतातच ना माणसं। हे बघा, तुम्ही जर माझ्यावर जोर जबरदस्ती केली ना तर मी घरातून पळून जाईन सांगतो। मी मला जाऊन देईन। आता धनुष तुझी बायको। नाना, मी त्या धनुसोबत लग्न करणार नाही। अरे त्या पोरीचं लग्न तुझ्यामुळे मोडलं ना, आता होणार बी तुझ्यामुळेच। अहो नाना, नाना ऐक। हो, नाना, अहो नाना ऐका। अहो नाना ऐका, नाना 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 नाना। राजू, मी येते शाळेत जाऊन। ते पिशव्यांना हा। दादा, काय नाना काय बोलले? नाही, त्यांचा अजून फोनच नाही आला। फोनचीच वाट बघतोय। जातो। हे घे, तू फोन लाव आणि विचार त्यांना। हा दादा, तूच विचार ना, आपल्याला एकदाच काय ते कळून तरी जाईल।
सूर्याचा फोन. आता काय उत्तर देऊ याला? दत्तू संग काय बोलणं झालं का तुमचं? काय ठरलं? नाना हा सूर्या, मी कळवतो तुला. काय टेन्शन आहे का? नाही नाही, काय असेल ते सांगतो की तुला. मला माहिती, वेळ दे जरा सूर्य. बरं ठीक आहे. काय झालं? नाही म्हणले का ते? नाही नाही, वेळ दे म्हणलं. मग ठीक आहे की, म्हणजे टेन्शन घ्यायचं तसं काही काम नाहीये. हा, आणि तसं पण लग्नासारखा एवढा अवघड निर्णय म्हणल्यावर जिमसिनाला पण वेळ लागणारच ना. बरोबर आहे, वेळ लागणारच ना. नाही म्हणजे बरोबर आहे त्यांचं, वेळ लागणारच की. इतका मोठा निर्णय आहे ना, याय लागतोच, याय लागणारच. धनू, सूर्य थांब. मला असं वाटतं वेळ द्यायला पाहिजे, तिलाही आणि त्यांनाही. होईल सगळं ठीक आहे. आणि असंही त्यांनी नकार थोडी ना दिलाय. तरी कुठे दिलाय तुळज? मी माझ्या बहिणीच्या डोळ्यात सतत पाणी नाही बघू शकत अगं तुळज. तिला वाटते ती हसते म्हणजे तिच्या डोळ्यातलं पाणी मला दिसत नाही, पण तसं नाही तुळज. तिचं असं दुःख लपून हसणंच माझा जीव घेतं अगं. तू सांग, मी कुठं कमी पडतोय अगं? काय करू मी? देवा, तूच याच्यातनं काहीतरी मार्ग काढ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.